तर बाबांनो, गाडीमध्ये आपल्याला बेडशीट आणि उशा घ्यायच्या होत्या. बेडशीट आपल्या गाडीतला खराब झालं, त्यामुळे नवीन बेडशीट आणि नवीन उशा घेतल्या. गाडीमध्ये आलो, टाकलो. आता कसं लॉजला पण झक मारते असे दिसायला लागली गाडी आतनं दणक्याच की. मग काय आलो बघा, पालीच्या पुढे आल्यानंतर ना जोधपूरच्या मागे ओम बन्नाचं मंदिर लागते. आरतीच्या टायमिंगला बरोबर आम्ही तिथं पोहोचलो होतो. जाता जाता मंदिरात म्हटलं पहिला तोंड हातपाय धुवून फ्रेश होऊन जाऊया. मग काय पहिला नारळ, अगरबत्ती, हार तीन सगळं घेतलो बघा. मंदिरात आल्यानंतर ना गर्दी एवढी होती की नाही, लय गर्दी होती. आरतीच्या टायमिंगला आम्ही पोहोचलो. आणि मंदिर म्हणजे राजस्थान मधलं जागरूक देवस्थान आहे. पालीपासून पुढे आल्यानंतर जोधपूरच्या पाठीमागे बरोबर ओम बन्नाचं मंदिर लागते. हे एकदम जागरूक देवस्थान आहे इथलं. आणि ड्रायव्हरांसाठी खूप लके, सगळी गाडीवाली येते आणि इथं दारू चढवून जाते ती. म्हणून आम्ही पण दारू चढवलो. मी काय आता पहिल्यांदा चढवलो नाही, ह्याच्या मागे पण आता चढवलेली, पण तुम्हाला दाखवायचं म्हणून मी आता ब्लॉग तयार केला. आणि ही बुलेट आहे, की नाही ऑटोमॅटिक चालू होते, कधी पण चालू होते. तुम्हाला जर काही खरोखर रिअल माहिती पाहिजे असेल तर युट्यूबला जय श्री ओम बन्ना म्हणून नाव टाका, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. ह्या देवाला लय जण मानते तिथं. आणि ह्या देवाचा इथं ऍक्सिडेंट झाला होता. ती बुलेट आहे की नाही, ती बुलेटचा ऍक्सिडेंट झाला होता. तुम्हाला युट्यूबला माहिती सगळी मिळून जाईल. झाडाला येडा मारला, ह्या झाडालाच ऍक्सिडेंट झाला इथेच. मग काय तिथनं आलो. आता गाडीकडे जायचं म्हटलं, राहिलेला हे प्रसाद काय महाराज काय नको म्हणला, तुम्हाला ठेवाटलं ठेवा, घेऊन जायला घेऊन जावा म्हटला. मग काय आम्ही आलो गाडीत. स्टिकर माझं खराब झालं म्हणून नवीन स्टिकर लावलो. आपण कसं देवाला कोंबडा आणि बोकडं कापून शेवटला प्रसाद म्हणून खाऊन टाकते, तसाच प्रकार आहे. ही बाटली आता देवाला चढून आली, त्यामुळे आता मी एकटाच पिऊन टाकणार आहे. आणि अमृत आहे आता कसा दणक्यामध्ये. तर कसा वाटला ब्लॉग, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.